8 मध्ये प्रवेश केला, सुपर 8 मध्ये प्रवेश केला. या दरम्यान आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये अगाधन संघाने पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. 2 अंकाडीचे फलंदाज यावेळेस मैदानावरती आहेत. जयेश आणि मैदानावरती यावेळेस निवृत्ती. जयेश मात्र निवृत्ती मात्र असे 2 चांगले खेळाडू. आजची रात्र मग दुसरी रात्र या स्पर्धेची. आजनी सामर्थ्य बघितलं. आज सामने मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश केला तर तुम्हाला 3 तारखेला शेवटच्या दिवशी ठीक 7:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. तर तिसऱ्या पंचांची मागणी होती. तर तिसरे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच किक फास्ट. किरण जाधव जर आपण कुठे असेल तर जा लगेच, विलंब नको प्लीज, फास्ट जरा सहकार्य करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. वसंत जाधव तर आमचे तिसरे पंच. तर आजच्या रात्री आम्ही शेवटचा सामना बघतो. एका बाजूला दातिवली संघ तर दुसऱ्या बाजूला असणारे अडबली संघ. बिग फाईट सामना. दोन्ही बघितले तर दोन्ही डोंबिवली विभागातील 2 चांगले संघ आमने सामने असतील. विजय पवार चेंडू ऑन साइड लेखून जयेशने तुला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट एलईडी बेल आपण बघितले गेलं तर सातत्याने चांगल्या प्रकारचा आपण आयुष्य बघतोय. आणि तेवढ्याच चांगल्या सातत्याने बघितलं गेलं तर एलईडी बेल्स जेव्हा मात्र एक्स्ट्रामध्ये चेंडू राहतो तेव्हा मात्र सातत्याने आपल्याला एक चांगल्या प्रकारचं एक वेगळंच चित्र मैदानाच्या मध्ये दिसत होतोपर्यंत, कारण का बेल्सकडे जातात त्याकडे आपल्याला त्यांचं लक्ष केंद्रित करतात. धावसंख्या त्या बलकावरती येते आतापर्यंत अकाउंट ओपन होतोय 1 धाव्याने दातिवली संघाचं. स्ट्रायकला निवृत्ती मात्र विजयासाठी. हा चेंडू ब्लॉकला फेकला गेलाय. चेंडू तो डीपेस्ट टाकावर झोनला चेंडूची फील्ड वरील तो खराब क्षेत्ररक्षण योगेश वाणे तोपर्यंत चेंडूची फेक होईल, फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून 1 नेल. 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक मार्गाचे सर्कल पाबंदीचं. या सर्कल पाबंदीमध्ये पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवली का मैदानावरती दातिवली संघ. सेकंड चेंडू जयेशसाठी ऑन साइडला मात्र चेंडू प्रयत्न होता. चेंडू किपरच्या पाठी गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न चुकीचा कॉल. गरज का असा प्रश्नचिन्ह. धावचीच्या माध्यमातून पहिल्या विकेटचे पतन. वेस पहिल्या विकेटचे पद्धतीने फलंदाज मात्र बाद झालाय. यावेळेस जयेश मात्र असं बोलतोय का सातत्याने या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असला पाहिजे होता. मात्र यावेळेस खराब सुरुवात. तर दुसऱ्या बाजूला विजय पवारने चाप सोडली आहे, कारण का पहिला P1 षटकामध्ये एक मोठा फलंदाज जयेश मात्रे मैदानाच्या बाहेर. तर नवीन फलंदाज जातो मात्र यावेळेस रोहित जातोय. रोहित मात्रे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, कारण का तिसरा क्रमांक अतिशय महत्वाचा असतं. 1 डाऊन साठी गेलेला फलंदाज रोहित मात्रे मैदानावरती मधल्या हिशोबाती गाठ घेतोय विजय साडी. हा चेंडू पॅड वरती आदलाय. सगळं काय ठीकठाक होतं. पंचांचं बोर्ड मध्ये बनायला जातोय आकाशाकडे. 1 सेकंड बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचे पतन. फलंदाज रोहित मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. तर अजून एक विकेटचे पद मैदानाच्या बाहेर मात्र फलंदाज येतोय रोहित मात्रे. बाजार नवीन फलंदाज अविनाश जातोय. अनिकेत माफ करा, अनिकेत मध्ये नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. अजून महिला तर आघाडीचा फलंदाज मैदानावरती आहे निवृत्ती. सेकंड चेंडू ऑन साइड मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर अजिबात टेकअप होत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी अपलातून क्रिकेट चाप सोडली मैदानावरती यावेळेस विजय पवारने. जेव्हा जेव्हा गरज लागली फलंदाजी किंवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण सगळ्या गोष्टी परिपूर्वक असं करणार एकमेव खेळाडू आपण बघतोय. दरम्यान
यावेळेस अडोली संघाचा विजय पवार, अडोली संघाची ओळख आहे. विजय पवारच्या नावाने संघ ओळखला जातो कारण का भरपूर चांगला क्रिकेट, कारण का व्यावसायिक संघ सातत्याने चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवले. मात्र यावेळेस आपल्या गावासाठी घेतोय सातत्याने एक चांगला चाहता सातत्याने याचे चाहते भरपूर असतात मैदानाच्या बाहेर, कारण जेव्हा जेव्हा विजय पवार असतो मैदानामध्ये तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटेल. षटक क्रमांक पहिलं संपलाय, एक वाजवी षटक, त्याच्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजाने अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आता नवीन गोलंदाज वेस सुनील बाणे तर सुनील बालेंचा वापस. सुनील बाले जर आपण वेग कमी घ्या, गेम प्ले करू. चेंडू करा फेकलाय, फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक जास्त करते, विकेट चूक होणार नाहीये. आपलं काम चोखपणे बजावलाय. फलंदाज बाद, अजून एक विकेटचे बटन. निवृत्ती मात्रे मैदानाच्या बाहेर. तर धावसंख्या दाबाला येत नाही ते विकेट्स पण दुसऱ्या बाजूला सातत्याने आत्मविश्वास थोडासा खचलाय. भरपूर मोठा सामना आहे. नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला वासू गायकरने, निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरवला, कारण सातत्याने गोलंदाजी अतिशय चांगली होती. अंतिम सामना आजच्या रात्रीतील बघतोय, दुसरी रात्री या स्पर्धेची, आणि अंतिम सामना टॉप 8 संघ आज बघितले आपण आजच्या रात्रीमध्ये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. सुनील चेंडू लिडिंग जे क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करत आहेत. झेल मात्र सुटला गेलाय. खराब क्षेत्ररक्षक होते हर्षल पर्यंत. या 2 धावा अजून येतात. धावसंख्या 2 येईल. धावसंख्या दाबालकावरती 4 धावा येतात. तर नवीन पर्यंत ज्यावेळेस संघाचे संघनायक विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये जातात. सातत्याचा बॅकफुटला गेलाय. इथनं चांगल्या प्रकारची भागीदारी, चांगल्या प्रकारची पार्टनरशिप जर उभी केली तर चांगल्या प्रकारचा टार्गेट सेटअप करू शकेल मैदानावरती येणाऱ्या षटकामध्ये. चेंडू मोठ्या प्रकारे घ्यायचा प्रयत्न होता. टायमिंग शॉट आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय, चूक होणार नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. एकच भाई आमचा राहुल भाई, एकच भाई आमचा राहुल भाई. थँक्यू डीजे. तर धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा येत आहेत. बघितलेलं थोडंसा बॅकफुटला गेलाय, कारण आत्मविश्वास अजिबात नाहीये. थोडासा मात्र आत्मविश्वास कसले की काय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. मात्र यावेळेस गोलंदाज सुनील बाणे. चेंडू येतोय अजयकडे, विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण अजय पाटीलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सिंगल. तर नवीन फलंदाज गेले अक्षय. यावेळेस एका भागीदारीची गरज करून सातत्याने गोलंदाजी अतिशय चांगली आतापर्यंत दाखवली आहे. सुनील मानेचा वापर केला जातोय, कारण का पहिलं P1 षटक फेकलं विजय पवारने आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवली विजयने. यावेळेस सुनील माने. स्ट्रायकरला अक्षय, चांगला खेळाडू. चेंडू पहिला शून्यवरती मोठा फटका आपली ओळख सिद्ध करून देतोय, कारण का मोठ्या फटके जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असा फलंदाज दातिवली संघाचा षटकाराने आगाज केलाय. गुड शॉट. धावसंख्या 6 येते. धावसंख्या डबल फिगर मध्ये 11 धावा येत आहेत. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न अक्षरच्या माध्यमातून
सगळा चेंडू बॉटमॅनचा वापर केला चेंडू ऑन साईडला खेळून काढत क्षेत्ररक्षक येतात वेगाने सिंगल कंप्लीट तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फेक की थोडीशी चुकीची म्हणजे तेवढं चांगलं त्या क्षेत्ररक्षण यावेळेस ते क्षेत्ररक्षक होते करण चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल येते षटक क्रमांक दरम्यान संपलं गेलाय यावेळेस दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत बघितले गेले तर येत आहेत 12 धावा 12 चेंडूचा खेळ संपलाय फक्त आणि फक्त 12 धावा दाबालकावरती चला पण जरा वेग कमी घ्या फिक फास्ट पण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि मग सामना स्पीड अप करू गेम आपण प्ले करायचंय आमचे राजूदादा गायकर शिवछत्रपती शिवाजी महाराज संगीत येऊ दे आमच्या प्रेक्षक वर्गांची मागे आमचे राजूदादा गायकवाड राजेश शेठ गायकर आमच्या सोबत येते सध्या त्यांनी नक्कीच मैदानाच्या चौफेर बसून सामना एन्जॉय करतायत तर शिवछत्रपती शिवाजी महाराज संगीत सुद्धा मात्र येतीलच हरकत नाहीये राजेश शेठ गायकर उपशाखा प्रमुख येते उल्हासनगरचे कॅम्प क्रमांक 5 चे चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात पर्यंत फलंदाज चारोखाण्याची प्रमोद पाणीचा वापर केला जातो या तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण बघतोय दुसरी रात्री या स्पर्धेची अक्षय चेंडू अक्षयसाठी चेंडू मध्ये जातो दरम्यान कीपरच्या पाठी खराब क्षेत्ररक्षण दाखवला गेला शॉर्ट बॅट झोन मध्ये आउटफील्ड पास आहे तोपर्यंत चेंडू थांबणार नाहीये फरार चौकार धावसंख्या अजून 4 ने येते 16 धावा दाबालकावरती येत आहेत प्रमोद चेंडू अपड्राईव्ह क्षेत्र जज करतायत चूक करणार नाहीये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण दाखवतो या दरम्यान पप्पू फलंदाज बाद फलंदाज बाद अक्षय बाद झालाय तर नवीन फलंदाज तो मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अविनाश बॅकफुटला दरम्यान जाते संघ स्ट्राईक एंडला आहेत विशाल माडवी चेंडू साईडला मारचा प्रयत्न चेंडूच्या मेरिट मध्ये लवकर भरपूर लवकर आधी शॉर्ट सिलेक्शन केलं प्रमोद बाणे शाप सोडतोय षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरा प्रमोदचा वापर अडवली विपक्ष आपण सामना बघतोय दरम्यान मैदानावरती दातिवली चेंडू सप्ट्याने खेळून काढला चेंडू कीपरच्या पाठी गेल्या चेंडूची फील्ड होती शॉर्ट आउट झाला तोपर्यंत लेग बायची धाव असेल वेगळ्याच अँगल मात्र यावेळेस आम्हाला म्हणजे 15 का चेंडू लेग बायची मधून धाव असेल धावसंख्या अजून 1 ने येते 17 धावा दापर स्कोर मधून 17 धावा आतापर्यंत येत आहेत प्रमोद बाणीचा वापर तिसऱ्या षटकामध्ये अविनाश हा चेंडू बघितलं गेलं तर शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेसकोचा प्रयत्न होता चेंडू आणि संपर्क अजिबात येतोपर्यंत षटक क्रमांक 30 संपला गेलाय 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबा होती फक्त आणि फक्त 17 धावा डीजे गरजा शिवाजी
संगीत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने बघितलं तर यावेळेस आमच्या रेजिमेंटच्या माध्यमातून जेव्हा बघितलं तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत मात्र इथं तेव्हा मात्र अंगामध्ये शहार उभे जातात सातत्याने बघितलं गेलं तर एक चांगलं क्लायमेट चांगलं वातावरण तेवढं चांगलं संगीत योगेश पाणे अंतिम षटक चेंडू दरम्यान पंच लाईन बघतील लाईन चुकीची आहे मला पंच सांगतो योगेश इंद्रेकर हा चेंडू खराब आहे चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर धावसंख्या अजून 1 येईल 18 धावा पालख्यावरती येतात अंतिम षटक स्लोगर षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवेल का डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं मग त्या षटकामध्ये वापर केला जातोय योगेश पाणेचा स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होत आहेत संघाचे संघनायक विशाल मडवी ना चेंडू दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे तोपर्यंत फलंदाज बाद होतोय अजून एक षटका या वेळेस सदस्य संघाचे संघनायक मैदानाच्या बाहेर गुडीचे तर 18 धावा आतापर्यंत येत अंतिम षटक योगेश बाणीचा वापर अजून एक फलंदाज बाजूला नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस मनोज गेलाय चांगला गोलंदाज मात्र यावेळेस फलंदाजी चांगल्या प्रकारची करेल का योगेश चेंडू लोवर पुढे ऑन साइडला घेऊन काढलाय चेंडूची फील होतं लॉंग आला होतं 2 धावांचा गॉल केलाय जबरदस्त पैकी ऑन द स्टंप पैकी करणने चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण केलाय फलंदाज बाद चांगलं संगीत साईबाबांचं तेवढंच चांगलं संगीत मित्र अडेबली संघाचे भरपूर खेळाडू सातत्याने पदयात्रा करतात विजय पवार असतात सुदर्शन असतात संदीप सारखं मात्र खेळाडू सध्या मित्र साईंचे चांगले मात्र कट्टर बघते येत ते तेवढंच चांगलं संगीत योगी सुद्धा चांगले मात्र साईंचे बघतेत सेकंड हा चेंडू फलंदाज बाद बॅक फुटला पुढे मैदानावरती आता तिवली संघ गाव सारा जमलायो जुनी बघितलं तर 3 चेंडू शिल्लक असतील चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये सातत्याने बघितलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये योगेश पाणीचा वापर केला जातोय अंतिम षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये स्लोगर षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये अफलातून क्रिकेट चाप सोडली मध्यंतरी मात्र यावेळेस विचार केला तर अडवली संघाने योगेश पाणे पुन्हा एकदा हा चेंडू ब्लॉकर मध्ये फेकला गेला चेंडू कोदुंगला ऑन साइडला बरोबरचा वापर तोपर्यंत 2 धावांचा पर्यंत कॉल केला चुकीचा कॉल होता तोपर्यंत दरम्यान 2 धावा कम्प्लिटली पूर्ण
कारण का नॉस्टाकच्या फलंदाजाने आधीच कॉल केला होता मात्र साहेब मिड इंजरी पर्यंत पोहोचेल. आता धाव घ्यायची होती पर्यंत धावसंख्या अजून 2 येईल. 21 धावा धाबलक्यावरती येतात. अंतिम षटक मार्गाचा असताना अंतिम चेंडू. या स्पर्धेची दुसरी रात्र आपण बघतोय आणि दरम्यान विचार केलं तर अंतिम सामना आजच्या दुसऱ्या रात्रीमधील. योगेश चेंडू दरम्यान स्वप्नाने घेऊन काढला. चेंडू दरम्यान मिड ऑफ झोनला दोन चेंडूची फील्ड खराब क्षेत्ररक्षण चुका करतो. या शेवटच्या चेंडूवरती चूक केली. हा चौकार कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. गोलंदाजी चांगली आहे यावेळेस दातेवली संघाची. षटक क्रमांक 14 संपला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 25 धावा धाबलक्यावरती तर 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मैदानावरती अडवली संघाला डीजे. आपण तुकडा असेल तर आपण लवकर या. योगेश मडवी आमच्या समालोचक. योगेश म्हणजे कुठे असेल तर आपण यायचे लवकर. योगेश सर 26 धावेची गरज आपण क्षेत्रशेन लावून घ्यायला पण सामना सुरू करू लगेच. फक्त 26 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. विचार जर केला तर अडवली संघासाठी टॉप सुपर 8 मध्ये प्रवेश केला. आजच्या रात्रीमध्ये आगासन संघाने 2 सामने जिंकले. मात्र आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना आपण गेम प्ले करू. 2 आघाडीचे बंदाचे मैदानी जात आहेत. स्ट्रायकरला आहेत दीपक, नॉस्ट्रायकला अजय पाटील. पहिला चेंडू लिडिंग एज सोडला गेला आहे. चुका करतो निवृत्ती. या दरम्यान जेल पकडायचा होता. सध्या त्याने पकडो काय जीतो मॅच मध्ये. या दरम्यान तसं काय होत नाहीये. जेल सोडला गेला. दीपकचा एक चांगला खेळाडू आहे. अकोन मध्ये ओपन होत नाहीये. तर पहिला चेंडू डॉट जातो मनोजचा. चेंडू बॅकफुटला गेली होती. शेवटच्या मोमेंट दरम्यान बॅटचा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट आता चूक होणार नाहीये. फलंदाज बाद दीपक बॅक टू पॅव्हिलियन. चला फलंदाजांनी लवकर जायचे. फलंदाज आपण नेक्स्ट फलंदाज जर रेडी राहायचे लगेच. जास्त विलंब नकोय तर पॅलेंटी लागू शकेल. कारण का नेक्स्ट फलंदाज योगेश याच्यानंतर तुम्ही लक्ष द्या. फलंदाज तिकडे थांबू शकणार नाहीये रेग्युलर. कारण का ती ज्या मी लाईन पाहिजे ती रेग्युलर तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायची. त्या अनुषंगाने नेक्स्ट फलंदाज जसा आवडेल तसं आपण लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये.
अजय. हा चेंडू पंच लाईन बघती, लाईन चुकीचे चेंडू डाव्या स्टिकच्या मात्र बाहेरून जाते तो म्हणता मला पंच सांगतायत. का चेंडू खराब आहे. धावसंख्या अजून 1 येईल. धावसंख्या डबल धाबलकावरती 1 धावेने अकाउंट ओपन होतोय कारण का खराब चेंडू फेकला मनोजने. अजय पाटील. हा चेंडू एष्ट्या अभद्र एष्ट्या वाकवल्या जात आहेत. सामना सोडणार नाही एवढ्या लवकर. फलंदाज बाद. अजय बॅक टू पॅव्हिलियन. अजूनपर्यंत विचार जर केला तर ज्यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद, दुसरा फलंदाज मात्र बाद झाला. सातत्याने मात्र आत्मविश्वास थोडासा कसलाय. एका बाजूने गोलंदाजी अतिशय चांगली होती. मनोजने चाप सोडली. विजय पवार पण चेंडूला शेवटच्या मध्ये नजर ठेवून हा चेंडू मात्र जाऊन दिला कारण का 2 फलंदाज बाद झालेत. थोडासा दबाव थोडासा फेशर असेल कारण का जिंकण्यासाठी फक्त 26 धावेची गरज आहे. चेंडू ऑन साइड भेटून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन. विजय पवारला मात्र फरक पडत नाहीये. जरी फलंदाज बाजारामध्ये त्यावेळेस आपल्या स्वतःचा क्लास आपण बघतोय, स्वतःचा फॉर्म मात्र त्याच अनुषंगाने दमदार पहिला संघर्षमय चौकार. तर 5 धावा दाबलकावरती 26 धावेची गरज आहे. विजयने मात्र बॅट सर्कल पामध्ये पहिला शेवटीमध्ये जाऊन दिला. शेवटी मात्र बघितलं तर कोणत्या प्रकारचा प्रहार किंवा सन्मान देण्याचा प्रयत्न केला नाही चेंडूवरती. तर यावेळेचा चौकार दाखवलाय लॉंग ऑन झोन मधून विजय. चेंडू बॅकपोर्टला गेले होते. शेवटच्या मुला बघतो आपण चेंडू जातोय कीपरच्या पाठी शॉर्ट मॅन झोनला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा येण्याचा प्रयत्न होतोय का चांगला कॉल दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. संख्या अजून 3 येईल. 8 धावा येतात दाबलकावरती. सामना स्पीडअप करा. 8 धावा दाबलकावरती येत आहेत. षटक क्रमांक संपलाय. या दरम्यान पहिलं डीजे. पहिलं षटक संपलाय. 8 धावा येत आहेत. 26 धावेची गरज असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट यावेळेस मैदानावरती विजय पवार मात्र सातत्याने जबरदस्त क्रिकेट दाखवतोय. चाप सोडली आपल्या मैदानावरती. संकट मोचक म्हणून सातत्याने काम बघितलंय आपल्या संघाचं. 8 धावा आता येते दाबलकावरती. यावेळेस गोलंदाज रोहन मात्रेचा वापर. दातिवली पण सामना बघतो आजच्या रात्रीतील शेवटचा सामना अडिवली. हा चेंडू दरम्यान पंच नो बॉल घोषित करतायत. खराब चेंडू रोहनचा. संख्या अजून 1 येईल. 9 धावा. अंतिम सामना आजच्या रात्रीमध्ये दुसरी रात्र आज तब्बल 8 संघ आपण बघितले. चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला आजच्या रात्रीमध्ये. चेंडू अपड्राशमध्ये गुंगाला. जबरदस्त शॉट सिलेक्शन. गॅप शॉट सिलेक्शन. विजय पवार साहेबाला जबरदस्त बोलतोय. दुसरा चौकार विजयच्या बॅटमधून.
विजय. धावसंख्या अजून 4 निघेल. 13 धावा येतात आतापर्यंत. 26 धावे शिखर अजून 13 धावे शिखर असताना सामना जिंकण्यासाठी मैदानावरती अडवली संघाला विजय. हा चेंडू रिवर्स चमकायचा प्रयत्न होता. चेंडू आणि संपर्क अजिबात तिथपर्यंत डॉट बॉल वापसी केली गोलंदाज रोहनने. कारण चेंडूवरती बदल याच्या आधीच्या जेवढी चौकार दाखवला. ऑफ ड्राईव्हच्या मध्ये जबरदस्त क्लास आपण ड्राईव्ह केला नाही तर ती फटका. स्ट्राईकला फलंदाज दरम्यान विजय. चेंडू स्क्वेअर फक्त दिशा दिली ये. जबरदस्त क्रिकेट आपल्या हातून फलंदाजी होतीये. देखील फटका. तिसरा चौकार येतोय विजय पवारच्या बॅट मधून. गुड शॉट. संख्या अजून 4 येईल. 17 धावा. सेकंड चेंडू ऑन साइड ला भिडकावून दिला. गॅप शॉट सिलेक्शन. ते क्षेत्ररक्षक होते दरम्यान चुकीच्या भागाच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक. चौथा चौकार विजयच्या बॅट मधून. टिकवडीचे 21 धावा बालकावरती येत आहेत. चेंडू भिडकावून दिलाय. सामना फिनिश. सामना खुला केलाय. टॉप ऑफ सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. या दरम्यान अडवली संघाने तर आभार व्यक्त करीन विचार केला. विशाल मडवी तुमच्या दातिवली संघाचा तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामना जिंकला अडवली संघाने. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा असणारे नो डाऊट विजय पवार. पण याचे पुन्हा एकदा व्यासपीठावरती जबरदस्त क्रिकेट. कारण का पहिल्या सामन्यात सुद्धा मात्र मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सपन गेला होता. विजय नक्कीच मनोज मध्ये शुभेच्छा देतात पुढच्या सामन्यासाठी. हरकत नाही मनोज, आपण चांगला क्रिकेट दाखवला. हार्ड लक. तुम्ही सामना मात्र गमावला. क्रिकेट आपल्याला पण चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. चला जास्त प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नका. जास्त प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नका. तर विजय पवार आपल्याचे व्यासपीठावरती विजय पवार. विजय पवार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्याचा. विजय पण यायचे रुपेश जाधवची शुभास्त्र सन्मानित केले जाईल. या स्पर्धेचे आयोजक आहेत ते समोर रुपेशच्या शुभे असते. शेवटच्या सामन्याचा या दरम्यान मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय.